नमस्कार, मी गणेश शेंडे आपले स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की विनोबा ॲप म्हणजेच आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रमाअंतर्गत विनोबा ॲपवरती रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे। तर स्टेप बाय स्टेप ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लेट्स स्टार्ट। तर विनोबा ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगल प्ले स्टोरला जाऊन विनोबा ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला एक साइन इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसणार आहेत। त्यामध्ये साइन इन म्हणजे याच्या आधी ज्या शिक्षकांनी लॉग इन केलेलं आहे ते साइन इन करून लॉग इन करू शकतात आणि न्यू युजर्ससाठी आपल्याला रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला आपलं नाव, आपला मोबाईल नंबर किंवा आपला ईमेल आयडी या ठिकाणी मेन्शन करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय। तर आपल्याला आपलं नाव आणि ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरनं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर आपण रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून आपण एका नव्या पेजवर जाणार आहोत। समोर आपल्याला या प्रकारचं एक इंटरफेस दिसेल। त्या ठिकाणी एंटर द 4 डिजिट व्हेरिफिकेशन कोड असं विचारलं असेल, जे आपण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीने लॉग इन केलेला आहे त्या लॉग इन आयडीवरती आपल्याला एक व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे आणि तो कोड या बॉक्सेसमध्ये फिलअप करून आपल्याला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला आपलं पासवर्ड सेट करायचं आहे। तर पासवर्ड आपण साधं सोपं आणि सरळ ठेवू शकता। आपल्या मोबाईलचे शेवटचे 4 डिजिट ठेवू शकता, आपले डेट ऑफ बर्थ ठेवू शकता। तर कुठलं पण एक पासवर्ड आपल्याला या ठिकाणी सेट करायचं आहे आणि पासवर्ड मेन्शन करायचा आहे। पासवर्डच्या खाली आपल्याला एक स्कूलचं ऑप्शन दिसतंय, तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं स्कूल सिलेक्ट करायचं। त्यासाठी काय करायचं की आपण आपल्या शाळेचा युडॅस नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे। युडॅस नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला खाली पॉपअप झालेलं दिसेल आपल्या शाळेचं नाव। त्या शाळेवरती आपल्याला क्लिक करून ॲक्टिव्ह अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल। त्याला सरळ स्क्रोल करत जाऊन आय ॲक्सेप्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट होईल। त्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल जो सेटिंगचा असेल। तर त्यामध्ये सुरुवातीला वर एक महाराष्ट्र बोर्ड त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। पीक युअर क्लासेसमध्ये संपूर्ण 1 ते 8 क्लासेस आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। बऱ्याचशा शिक्षकांचा प्रश्न असतो की माझ्याकडे 1 ते 3 वर्ग आहेत किंवा 1 ते 4 वर्ग आहेत, मग मी बाकी क्लासेस का सिलेक्ट करायचे? तर ते सिलेक्ट जर नसतील तर तुम्हाला विनोबा ॲपवरती येणारे फॉर्म्स आहेत किंवा विविध इन्फॉर्मेशन्स आहेत तर ती दिसण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे ते संपूर्ण सिलेक्ट करायचं आहे। पीक युअर सब्जेक्टमध्ये संपूर्ण सब्जेक्ट निवडायचे आहे। डिफॉल्ट लँग्वेजमध्ये मराठी ठेवायचं आहे आणि ॲडिशनल लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि हिंदी हे दोन्ही ठेवून सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल जो विनोबा ॲपचा होम पेज असेल, पण हा संपूर्ण पद्धतीने ब्लँक दिसणार आहे। याचं कारण असं आहे की आपलं व्हेरिफिकेशन अजूनपर्यंत झालेलं नाही। मग एक येलो कलरमध्ये हायलाईट दिसते की आपल्याला युअर टीचर स्टेटस नीड व्हेरिफिकेशन क्लिक हिअर, तर त्या क्लिक हिअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल। यामध्ये सर्व इंस्ट्रक्शन शिक्षकांनी वाचून घ्यायचे आहेत आणि त्या समजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर खाली एक ब्ल्यू कलरमध्ये हायलाईट आपल्याला ऑप्शन दिसतं आहे की व्हॉट्सअप ग्रुप, त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट ग्रुपमध्ये ॲड होणार आहोत। ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण वर्किंग आहोत त्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट ग्रुपमध्ये आपण ॲड होऊया। त्यानंतर ॲड झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं की ज्या मोबाईल नंबरने किंवा ज्या ईमेल आयडीने आपण लॉग इन केलेलं आहे तर ती ईमेल आयडी, आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या शाळेचा युडास क्रमांक आणि आपलं पद काय, आपण कुठल्या पदावर आहात, आपण क्लस्टर हेड आहात, BRC आहात, विशेष शिक्षक आहात, साधन व्यक्ती आहात, काय आहात, तर ते मेन्शन करून व्हेरिफिकेशनसाठी त्या ग्रुपवरती आपल्याला मेसेज पाठवायचा। ग्रुपवरती लगेच आपल्या मेसेजचा स्क्रोल करून आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे असं मेसेज आलेला दिसेल। त्यानंतर पुन्हा आपल्या विनोबा ॲपमध्ये येऊन लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्या मोबाईलचा इंटरफेस हा या पद्धतीचा दिसणार आहे। त्यामध्ये आपण विविध पोस्ट बघू शकताय, वर काही ऑप्शन दिसत आहेत, तर संपूर्ण इंटरफेस या पद्धतीचा आपल्याला दिसणार आहे। तर या पद्धतीने आपण विनोबा ॲपवरती रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतो। तर अशा पद्धतीने आपली विनोबा ॲपवरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।